हे टिचून इथं हेलिकॉप्टरवाले. तुमचं जे म्हणणं आहे, तुम्ही काँग्रेसचे द्वेषी आहे आणि विशेष म्हणजे बळवंतराव वानखळे यांचे. नाही, मी दोषी नाही, मग द्वेषी नाही. तुम्ही मी ठीक आहे, मी काँग्रेस विरोधी आहे, मग तुम्ही काँग्रेस प्रिय पत्रकार आहे काय? नाही, मी कोणाचाच प्रिय नाही. नाही, तुम्ही काँग्रेस प्रिय पत्रकार. तुम्ही तिथं बळवंतरावला विरोध करून राहिले की बळवंतराव वानखडे यांना मी विरोध एक मिनिट ऐकून घ्या. जो देशाचा सध्या जो प्रश्न आहे आणि त्यामध्ये जे बळवंतराव वानखडे माझं स्टेटमेंट केलं, माझं असं मी बोलत माझं कमेंटरी देशमुख साहेब, तुम्ही मला बापू, तुम्ही काँग्रेस विरोधी असल्यामुळे तुम्ही बोलता. माझं तुम्ही विरोधी पण म्हटलं चालते, मी बीजेपी विरोधी पण म्हटलं चालते, मी राष्ट्रवादी विरोधी पण म्हटलं चालते. माझं असं म्हणा, खासदाराच्या नाकावर टिचून हा दौरा करून राहिले हे न म्हणता आव्हान कोणी केलं? पंतप्रधानांनी. माझं असं पंतप्रधान मी स्वतंत्र बातमी बळवंत वानखळेची कॉमेंट्सवर लावली होती, स्वतंत्र, आणि त्याच्यामुळं त्यावर आधारित हा दौरा आला. म्हणून यांच्या डोक्यात ते आलं की बळवंत खासदारांनी त्यांच्या नाकावर टिचून. या अर्थी जर मुख्यमंत्री खुद बुलेटने मंत्रालयात जात आहेत आणि त्यांचेच महसूल मंत्री हेलिकॉप्टरनं दौरे करत आहेत, खरंच मुख्यमंत्र्यांचा वचक त्यांच्या महसूल मंत्र्यावर किंवा पालकमंत्र्यावर आहे का? हा कुठेतरी प्रश्न निर्माण होते. यांचा वचक या अर्थी यांचा वचक नाही. जर हे जर नियोजित दौरे यांचे असतील आणि ते जर हेलिकॉप्टरनं जर करत असतील आणि देशात अशी परिस्थिती निर्माण झालेली अशी आणि मुख्यमंत्री यावर बोलत नसतील आणि त्यांना खुशाली हेलिकॉप्टर दौरे करत असतील, तर यावर बोलायचं का? आणि याला आवर घालणार कोण? की फक्त सर्वसामान्य जनतेनेच यांचे आदेश पाळायचे का? सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख. आज आपण दर्यापूरमध्ये होतो आणि दर्यापूरमध्ये एक राजकारणाची ठिणगी पडताना आपल्याला दिसत आहे. राजकारणाची ठिणगी म्हणजे अशी की नुकतंच बळवंतराव वानखळे यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं पालकमंत्र्याच्या संदर्भात, खास करून की पालकमंत्री येतात, लग्न कार्यात जातात आणि हेलिकॉप्टरनं दौरे करतात, लाखो रुपये खर्च करतात. त्यानंतर खुद दर्यापूर शहरामध्ये किंवा दर्यापूर तालुक्यामध्ये उद्या शनिवारी पालकमंत्री यांचा नियोजित दौरा झालेला आहे आणि पालकमंत्री हे हेलिकॉप्टरनं दौरा करत आहेत. त्या संदर्भात आज आपण विशेष एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार गजाननराव देशमुख, त्यानंतर गन्नाका फन्ना प्रेम, गणेशजी साखरे असे पत्रकार आपल्यासोबत आहे. आणि खरोखर पालकमंत्र्यांनी असा दौरा करावा का की ज्या वेळेस की त्यांच्याच पक्षाचे PM पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आव्हान केलेलं आहे की वायरती खर्च टाळा, परदेश दौरे टाळा, सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल कमी करा, असे आव्हानात्मक संदेश देशवासियांना दिलेला आहे. आणि त्या अगोदर जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, त्यांनी खुद बुलेटवरून ते मंत्रालयात गेलेले आहेत. आणि असा संदेश सुरू असताना नुकताच दर्यापूरमध्ये खास करून पालकमंत्र्यांचा दौरा आणि तो सुद्धा हेलिकॉप्टरने, हा नियोजित दौरा हेलिकॉप्टरने करावा का, त्या संदर्भात आज आपण हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. आपल्यासोबत आहे सर्वप्रथम गजानन भाऊ देशमुख. गजानन भाऊ, सर्वप्रथम सह्याद्री न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला काय वाटते, हा जो दौरा झालेला आहे नियोजित दौरा, हा पालकमंत्र्यांनी करावा का हेलिकॉप्टरने? नाही, पालकमंत्र्यांनी हेलिकॉप्टरनं नाही, विमानानं करावा. आमचं त्याला काही दुमत नाही. मात्र पंतप्रधान जर आवाहन करते, आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी करते, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा गाड्या सोडून बुलेटने जाते, म्हणजे सर्व असताना पालकमंत्र्यांनी काय आढावा बैठक यासाठी तालुक्यात यायचं आहे. तर मग तालुक्यात येताना गाड्याचा ताफा न घेता एकदम हेलिकॉप्टर आणायचं. त्या हेलिकॉप्टरसाठी शासनाला वेठीस धरायचं. त्याचे लाखो रुपये जिथं हेलिकॉप्टर उतरवायचं आहे त्या हेलिकॉप्टर उतरवण्याच्या जागेवर, त्या शेतावर, त्या ठिकाणी खर्च करायचा. 3-3, 4-4 ट्रॉल्या खत टाकून तिथं तयार करायचं पाहिजे. हे कितपत योग्य आहे? आणि जर आढावा बैठक आहे ना, तर मग आढावा बैठकसाठी तुमची अमरावती आढावा बैठक आहे, तर अमरावतीला उतरायचं तुम्ही विमानानं आणि तिथून सरळ बाकारे कारने यायचं ना, कोणाची अडचण होणार नाही आणि कोणाच्या डोळ्यात सुद्धा हेलिकॉप्टर येणार नाही. आता गणेशदादाकडे जातो. गणेशदादा, हा जो दौरा झालेला आहे हा खासदारांच्या नाकावर टिचून हा पालकमंत्र्यांनी दौरा लावलेला आहे का? राजकारणाची नीतिमत्ता एवढी घसरली आहे का एकाकडे सांगायचं सोने खरेदी करू नका, एकाकडे सांगायचं की डिझेल पेट्रोलवर प्रतिबंध ठेवा.
हे जे तुम्ही आता गजानन दादांनी म्हटलं की बाबा मुख्यमंत्री बुलेट घेऊन मंत्रालयात गेले, त्याच्यानंतर कुठे बॅटरीवरच्या गाड्या चालवा, नारायण राणेचं पोरगं बॅटरीच्या गाड्या चालवल्या. हा सारा नाटकीयपणा आहे. शरद पवारने ते स्टेटमेंट केलं की नाही की एका दिवसानं पेट्रोलची बचत होत नाही, हे निरंतर चालू राहिलं पाहिजे. मग खरंच हे निरंतर चालू राहिलं पाहिजे. एकाकडे सांगतात की पंतप्रधान हे देशाला संबोधित करतात की पेट्रोल आणि सोने यावर थोडंसं निर्बंध घाला म्हणून, वापरू नका. आणि एकाकडे पालकमंत्री, या अगोदर पालकमंत्री आले तर गाडीनं आले, आणि इकडं PM सोन्यावर खरेदी करू नका सांगितलं आणि गाड्याचा ताफा कमी करा सांगितलं. हे टिचून इथं हेलिकॉप्टरवाले. तुमचं जे म्हणणं आहे, तुम्ही काँग्रेसचे द्वेषी आहे, आणि विशेष म्हणजे बळवंतराव वानखळे यांचे. नाही, मी दोषी नाही. नाही, मग द्वेषी नाही. माझं सात्विक प्रश्न आहे हा, जनतेचा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न नाही. जनतेचा जर प्रश्न आहे तर तुम्ही तिथं बळवंतरावला विरोध करून राहिले की बळवंतराव वानखडे यांना मी विरोध एक मिनिट ऐकून घ्या. जो देशाचा सध्या जो प्रश्न आहे आणि त्यामध्ये जे बळवंतराव वानखडे स्टेटमेंट केलं, माझं असं म्हणणं आहे की बळवंतराव वानखडेच्या नाकावर टिचून जर हा दौरा होत असेल तर त्या व्यतिरिक्त ज्यांनी हा बळवंतराव वानखडेंना आवाहन केलं काय, हे नाही. बळवंतराव वानखडे यांनी कमेंट केलेली आहे ना, ते कमेंट तरी देशमुख साहेब, तुम्ही मला बापू, तुम्ही काँग्रेस विरोधी असल्यामुळे तुम्ही बोलता. तुम्ही विरोधी पण म्हटलं चालते, मी बीजेपी विरोधी पण म्हटलं चालते, मी राष्ट्रवादी विरोधी पण म्हटलं चालते. माझं असं म्हणा, तुम्ही बळवंतराव हा विरोधीच असला. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही बळवंतराव वानखडेच्या खासदाराच्या नाकावर टिचून हा दौरा करून राहिले, हे न म्हणता आव्हान कोणी केलं? पंतप्रधानांनी. माझं असं शब्द वापरा. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर तुम्ही तिथे हे का म्हटलं नाही की बाप तुम्ही पंतप्रधानाच्या नाकावर टिचून पालकमंत्री दौरा करू राहिला म्हणून? ज्या वेळेस जेव्हा हा मुद्दा पेट्रोल डिझेलचा आहे, हा जेव्हा देशवासियांना पंतप्रधान, मला काय बोलायचं आहे का? तुमच्या लक्षात आलं नाही, यांनी स्वतंत्र बातमी बळवंत वानखडेची कॉमेंट्सवर लावली होती, स्वतंत्र, आणि त्याच्यामुळं त्यावर आधारित हा दौरा आला. म्हणून यांच्या डोक्यात ते आलं की बळवंत खासदारांनी त्यांच्या नाकावर टिचून, मग माझं असं म्हणणं की पंतप्रधानाच्या नाकावर टिचून दौरा केला ना, मान्य विषय नाही. मान्य. आमचं म्हणणं काय, जो हा दौरा झाला, एकीकडे देशाचे प्राईम मिनिस्टर देशवासियांना आवाहन करतात आणि त्यांचेच मंत्री असे दौरे करतात जे की खर्चिक आहेत, त्यामुळे मी बोलत आहे. हे चुकीचं आहे. पण तुम्ही जो द्वेष भावनेने बळवंतराव वानखडे बोलले, माझं असं म्हणणं की पंतप्रधानावर तुम्ही बोलायला पाहिजे. आता तुम्ही मी ठीक आहे, मी काँग्रेस विरोधी आहे, मग तुम्ही काँग्रेस प्रिय पत्रकार आहे काय? नाही, मी कोणाचाच प्रिय नाही. नाही, तुम्ही काँग्रेस प्रिय पत्रकार आहे का? होतं की बळवंतराव वानखडे तुम्ही बळवंतराव वानखडे टिचून दौरा इव्हन बातमी जे कालची माझी बातमी होती, हे पालकमंत्र्यांना धेरून बातमी होती. पालकमंत्र्यांना आव्हानात्मक एक बातमी होती की हे तुम्ही हेलिकॉप्टर दौरा करत आहे, एकीकडे तुमचे देशाचे प्राईम मिनिस्टर खर्च कमी करावं यावर भर देत आहेत, तिकडे एक हिंदूवादी नेते आहेत नितेश राणे, हे पैदल चालत आहेत, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे बुलेटनं वारी करत आहेत, आणि तिसरीकडे पालकमंत्री हे हेलिकॉप्टरनं दौरे करत आहेत. माझा हा मुद्दा होता की देश इतक्या अडचणीत असताना असे दौरे केले गेले पाहिजे का? नाही, केले गेलेच नाही पाहिजेत. माझा हाच प्रश्न आहे. नाही, माझं तेच म्हणणं होतं, तुम्ही बळवंतराव वानखडेचं नाव घेतलं, माझं असं म्हणणं की पंतप्रधानांनी नाव त्याच्या करा नाही, करायलाच पाहिजे नाही, आणि तेही चुकीचं आहे. आणि पक्षाचे पंतप्रधान असल्यानंतर सुद्धा पालकमंत्री ते जर दौरे करत असेल तर हे चुकीचंच आहे, आणि खर्च पाहो भयानक खर्च आहे. आणि एवढंच नाही तर फडणवीसांनी, महाराष्ट्रांनी कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत, आणि कार्यक्रम रद्द केले आहेत आणि कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम होणार नाही असं जाहीर केलं. एवढंच नाही तर बुलेट घेऊन तो माणूस मंत्रालयात पोचते, आणि हे साध्या बैठकीसाठी बावनकुळे साहेब हेलिकॉप्टर घेऊन येतात. काही नाही, हे सर्व जे आहे हे फक्त आम जनतेला हे आवाहन करतात, बाकी हे कुठंच कमतरता करत नाही. त्याचे दौरेही चालूच राहतात. यांचा ताफा जॅक केला तर थोडासा कमी केला, पण याच्यानंतर शरद पवारने जे स्टेटमेंट केलं मला वाटतं ते योग्य आहे. हो, बरोबर आहे, निरंतर पाहिजे. आज देश आर्थिक मंदीच्या इकडे वाटचाल करत आहे. आर्थिक मंदीच्या इकडे वाटचाल करत नाही म्हणजे मी म्हणतो आर्थिक मंदीच सुरू आहे. असं असताना जे मंत्री आहेत की
एक त्यांच्याच सर्वसार पक्षाचे आणि पक्षाचे नेते किंवा देशाचे PM असं आव्हान करत असताना आणि खुद पालकमंत्री महसूल मंत्री असे नियोजित दौरे करत असताना यावर जो संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे त्याबद्दल जनतेने खरोखर यांचे विचार आणि यांचे आदेश जनतेने पाळावे का? जनतेचं कसं आहे, जनता सध्या ही झाली म्हणजे बैरुपाचं सोंग घेतलेलं आहे. कारण हे राजकारण एवढ्या नीच पातळीवर गेलं. आपण लोकांना पथ्य सांगायची पण त्याची कुठलीही पथ्य आपण पाळायची नाही. लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे भाषा. अरे मला सांगा, आपण एकाकडे सांगतो की व्यभिचार करू नये, पण असे किती मंत्री आहेत हो, त्याला डबल बायका आहेत. ते करोना मुंडे तर खादान बदलून राहिली. खराब प्रकरण पहा. म्हणजे राजकारणावर आज विश्वास बसला नाही. एक काळ असा होता की मुख्यमंत्री देशमुख असताना फक्त ताजमहल पाहिले एका डायरेक्टरला घेऊन गेला तर त्याला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण आज अशी परिस्थिती आहे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधान मोदी यांनी सभेत केलेले होते, आज तेच मुख्यमंत्री आहे. 1 नाही 2 नाही 4. मग आता असं म्हणणं नाही, मी हे मान्य करतो की बा काँग्रेस हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे, त्याच्यात भ्रष्टाचाराचं महापूर्ण आहे. पण माझं असं एक म्हणणं आहे की काँग्रेस जर भ्रष्टाचाराचं महापूर्ण असेल तर काँग्रेसचेच आणि इतर पक्षातले भ्रष्टाचारी नेते सर्व BJPत आलेले आहेत. तर मग BJP हा किती महाभ्रष्टाचारी पक्ष असेल. उच्च पदावर उच्च पदावर शिवेंद्र जो सध्या मुख्यमंत्री आहे बंगालचा, यावरच भ्रष्टाचाराचा यांनी आरोप केला होता. किती ते मध्यंतरी व्हिडिओ पण यांनीच व्हायरल केलेले होते. यांनीच व्हायरल केले. त्यांचा PA नीट परीक्षाचा भ्रष्टाचार. आता मला सांगा, काँग्रेसच्या काळात कधी हे नीट परीक्षेचे पेपर फुटले का? या 2014 पासून नीट परीक्षेचे पेपर फुटायला लागले ना. राहुल गांधी म्हणजे नियोजित आहे. नाही, राहुल गांधी यांनी सुरुवातीलाच हे आवाहन केलं होतं की देश अशा याच्यात जाणार आहे. जेव्हा की बंगालच्या निवडणुका आणि ह्या ज्या बाकीच्या निवडणुका ह्या लागायच्या होत्या त्यावेळेस राहुल गांधीच्या वक्तव्यावर यानं दुर्लक्ष केलं होतं. आणि आता ऐन वेळेवर बंगालचा निकाल हाती आल्यावरच पंतप्रधानांनी देशवासियांना आवाहन केलं. निवडणुका संपल्या आहेत ना, सर्व निवडणुका संपल्या आहेत. माझं असं म्हणणं की तुम्ही डिझेल वाचवा, पेट्रोल वाचवा, सोनं, हे सर्वसामान्यांवर तुम्ही लागता, पण तुम्ही का? हाच प्रश्न आहे ना तुमचा आजचा. नाही, बरोबर आहे ना. आता ताकीद द्यायला पाहिजे नाही का पालकमंत्र्याला? विशेष नाही आहे. या अर्थी जर मुख्यमंत्री खुद बुलेटने मंत्रालयात जात आहेत आणि त्यांचेच महसूल मंत्री हेलिकॉप्टरनं दौरे करत आहेत, खरंच मुख्यमंत्र्यांचा वचक त्यांच्या महसूल मंत्र्यावर किंवा पालकमंत्र्यावर आहे का? हा कुठेतरी प्रश्न निर्माण होते. यांचा वचक या अर्थी यांचा वचक नाही. जर हे जर नियोजित दौरे यांचे असतील आणि ते जर हेलिकॉप्टरनं जर करत असतील आणि देशात अशी परिस्थिती निर्माण झालेली अशी आणि मुख्यमंत्री यावर बोलत नसतील आणि त्यांना खुशाली हेलिकॉप्टर दौरे करत असतील तर यावर बोलायचं का? आणि याला आवर घालणार कोण? की फक्त सर्वसामान्य जनतेनेच यांचे आदेश पाळायचे का? बच्चू कडू एक सर्वसामान्य जमिनीवरचा नेता होता. तो हतबल का झाला त्याच्या लक्षात आलं. हे जर आपण समाजसेवेचं जर गेलं तर येणाऱ्या काळात बच्चू कडू हे कुठंच राहिले नसते. म्हणून बच्चू कडू सारख्या जमिनीवरच्या नेत्याला सुद्धा राजकारण टिकवण्यासाठी मनात नसताना तळजोड करावी लागली. हे आज या राजकारणाचं दुर्भाग्य आहे. आज आपला विषय होता खरोखर पालकमंत्र्यांनी असे हेलिकॉप्टर दौरे करायचे का? पालकमंत्रीच नाही आहेत, बाकीचे इव्हन कोणते मंत्री असतील त्यांनी सुद्धा असे हेलिकॉप्टर दौरे करायचे का? हा आपला आजचा मुद्दा होता. आणि त्याच मुद्द्यावर आपला मुद्दा आपण भरकटू देणार नाही. आपण त्याच मुद्द्यावर आपण परत हात घालणार आहोत की असे दौरे की ज्या दौऱ्यामुळे अर्थव्यवस्थेला लाखो रुपयाचं नुकसान होऊ शकते. आणि असे दौरे नियोजित दौरे म्हणतात. हे नियोजित दौरे यांनी करायचे का? आणि नियोजित दौरे हे कॅन्सल करतील का? नियोजित दौरे यांनी कॅन्सल केले ना मुख्यमंत्र्यांनी. नियोजित दौरे मुख्यमंत्र्यांनी कॅन्सल केले, पण त्यांचे पालकमंत्री महसूल मंत्री असे दौरे कॅन्सल करतील का? हा सुद्धा एक मुद्दा आहे. यांनी जाणून बुजून नियोजित दौरा केला. पण माझं म्हणणं तेच होतं ना की खासदारांच्या नाकावर टिच्चून हा त्यांनी दौरा केलाय का? माझा प्रश्न हाच होता की तालुका आहे, जिल्हा नाही आहे, तालुका आहे. की त्या तालुक्यातून बळवंतराव वानकडे काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांनी आपल्यावर अशी खासदार आहेत, त्यांनी आपल्यावर अशी टीका केली की हे टीका करणारे कोण? मी त्यांच्या तालुक्यात जाऊन त्यांच्या गावात जाऊन हेलिकॉप्टर दौरा करतो, असं त्यांचा उद्देश आहे का? होऊ शकते, असू शकते. तालुका आणि जिल्हा पुरतं मर्यादित होऊ शकते 100%. हे तुम्ही जे आजचा मुलाखत याच्यावर घेतली, चर्चासत्र किंवा खासदाराच्या
नाका स्टेटमेंटवर त्यांनी नाकाटीतून हा दौरा केला का? करूही शकतात, शेवटी ते BJP आहे. मग बीजेपी जर हे करू शकते म्हणजे बीजेपीचा तुम्हाला असं म्हणायचं आहे का बीजेपीचा कारभार हा मनमानी कारभार आहे? आहे 100%. दिसते हम करे सो कायदा आहे. 100%. काय सर्वांना वाचाळी बोलायला लावतात ते, पण त्याची पूर्ण मेक BJPत आहे, BJPच्या मुख्यमंत्र्याजवळ आहे. हे सर्व जे आहे, मुख्यमंत्री एका इकडे दौरे कॅन्सल करतो, पालकमंत्र्याला हे करावं. सर्वेसर्वा कोण आहे? मुख्यमंत्री. माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्तब्ध राहायचं आणि त्यांच्या चेलेचेपटाला हे जसं नालंद्राने हे सर्वांना ते बोलायला लावतात, वाचाळवीरांना बोलायला लावतात, तसंच यांना सुद्धा तुम्ही दौरे करा म्हणजे विषय दुसऱ्या इकडे भरकटल्या जाईल, हा त्यांचा उद्देश असतो. बरोबर आहे. आपण तुर्तास इथं थांबूया. आणि जो गणेश दादांनी जो माझ्यावर आरोप लावलेला आहे की तुम्ही काँग्रेसचे विरोधी पत्रकार आहे का? तुकडोजी महाराजची एक सुरेख म्हण आहे, आम्ही न कोण्या पक्षाचे पण सर्व पक्ष ही आमुचे, ना राजकारण आमुचे ना निंदू संस्थे कोणाचे, ज्या प्रकृतीचे खेळ वा हा ही समन्वय खेळना, सर्व समन्वय व्हावया कर सामुदायिक प्रार्थना. पत्रकार हा कोण्या पक्षाचा नसतो हे दादांना सांगतो. आणि आजचा जो मुद्दा आहे, खरोखर पालकमंत्र्यांनी असे दौरे करायचे का? तुम्हाला काय वाटते? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. जुळून राहा सह्याद्री माझा न्यूजकरिता सूरज देशमुख, दर्यापूर.